आंतरवाली सराटीतील लाठीचार्ज या विषयावर आपण भाष्य करणार आहोत। 29 ऑगस्ट 2023 रोजी जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील शहागड येथे प्रचंड असा रास्ता रोको करण्यात आला, मोठं आंदोलन करण्यात आलं। जवळपास 3 ते 3.5 लाख लोक या आंदोलनाला उपस्थित होते आणि जरांगे पाटलांनी या आंदोलनामध्ये प्रचंड असं भावनिक आवाहन केलेले आहे। एक तर मराठा आरक्षणाची विजय यात्रा निघेल किंवा माझी अंत्ययात्रा निघेल, अशा प्रकारचे त्यांनी संबोधित केलं आणि त्यांचा ताफा आंतरवालीच्या दिशेनं या ठिकाणी आला आणि त्यांनी 29 ऑगस्टला आमरण उपोषण सुरू केलं। त्यांच्याबरोबर इतर 10 मराठा बांधव देखील आमरण उपोषणामध्ये सहभागी झाले। आता हे बसले 29ला, मध्ये 30 आला आणि 31च्या रात्री मध्यरात्री 1:30च्या आसपास पोलीस आणि महसूल प्रशासन त्या ठिकाणी आलं आणि जरांगे पाटलांना उपचार करायचे, त्यांना घेऊन जायचे, अशा प्रकारचा युक्तिवाद त्यांनी सुरू केला। परंतु आंदोलकांची संख्या मोठी होती आणि जरांगे पाटील तेव्हा झोपलेले होते। अशा अवस्थेत लोकांनी विनंती केली की तुम्ही हात लावू नये आणि मग पोलीस त्या ठिकाणी माघारी गेले। दुसऱ्या दिवशी आंतरवाली सराटीमध्ये प्रचंड असा फौजफाटा, जवळपास 800 पेक्षा जास्त पोलीस आणि राखीव पोलीस सुद्धा त्या ठिकाणी होते। अगदी तयारीनिशी डोक्याला हेल्मेट, हातात त्या स्टिक्स किंवा काहींकडे अश्रुधुराच्या नळकांडे, काही ठिकाणी बंदुका गोळीबार करण्यासाठी आणि त्याचबरोबर ढालीसारखा वापर करण्यासाठी किंवा बचाव करण्यासाठी साधनं त्यांच्याकडे अशी होती। आणि आंतरवाली सराटीमध्ये लोक किती होते आंदोलनाला, तर लोक होते तिथं जवळपास 2000च्या आसपास। आणि त्या ठिकाणी सायंकाळी 6च्या आसपास हरिपाठाचं नामस्मरण सुरू होतं आणि अतिशय शांततेत लोक बसलेले होते। आणि तत्पूर्वी डॉक्टरांसह पोलिसांचे पथक जरांगे पाटलांना रुग्णालयात ॲडमिट करण्यासाठी आंतरवालीत दाखल झालं। म्हणजे एक थोडा वेळा अगोदरची परिस्थिती आहे। परंतु तिथे जमलेला जमाव आणि पोलिसांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली आणि त्यानंतर वातावरण चिघळलं। जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अगोदर अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या, त्यानंतर लाठीहल्ला केला। यात अनेक जण जखमी झाले आणि सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमधून स्पष्ट दिसत आहे की बळाचा अतिरेक झालेला, प्रचंड बळाचा वापर केलेला आहे। आधी चोहोबाजूंनी फौजफाटाला नाकाबंदी केलेली आहे आणि ग्रामस्थाला घेरून मारहाण करण्यात आली। उपजिल्हाधिकारी व अप्पर पोलीस उपअधीक्षक यांनी जरांगे पाटलांची प्रकृती खालावल्याचं सांगत आंदोलन स्थळावरील लोकांना, संयोजकांना ग्रामपंचायतीच्या कार्यालयात बोलवलं आणि तिथं म्हटलं की त्यांनी सांगितलं की जरांगे पाटलांना आता उपचाराची गरज आहे असं त्यांनी म्हटलं। तर आंदोलनकर्त्यांनी देखील याला संमती दिली। पहा, घटनाक्रम पूर्ण पहा, आंदोलनकर्त्यांनी याला सहमती दिली, पण त्यांचं काय म्हणणं होतं की शासकीय डॉक्टरांऐवजी आंदोलनकर्ते हे दुसऱ्या MBBS डॉक्टरला बोलून घेतील आणि ते तपासून घेतील आणि आवश्यकता असेल तर उपचार करायला काहीच हरकत नाही, असं संयोजकांनी तयारी दाखवली। अधिकारी आणि संयोजक यांच्यात सकारात्मक चर्चा झाली, पण म्हणजे हे उपोषणस्थळी नाही पोहोचत तोपर्यंत ग्रामस्थांना पोलिसांचा गराडा पडला आणि जरांगे पाटलांना ताब्यात घेतलं जात आहे, अशा प्रकारचं त्या ठिकाणी चित्र निर्माण झालं। आणि त्यामुळं लोकांमुळे एक प्रकारचा गोंधळ त्या ठिकाणी निर्माण झाला आणि पोलिसांनी या ठिकाणी म्हणजे पोलिसांना उपोषणकर्त्यांनी विरोध केला आणि वादाची थिंडी इथंच पडली आणि पोलिसांनी लाठीचार्ज सुरू झाला। लाठीचार्ज सुरू असताना महिलांनी मनोज जरांगे पाटलांभोवती कडे निर्माण केले, 3 सुरक्षा कडे त्यांनी निर्माण केले आणि त्यानंतरही पोलिसांनी अमानुष असा लाठीचार्ज सुरू केला। पुरुषांवर लाठीचार्ज सुरू असताना काही संतप्त समूहानं बचावासाठी दगड आणि विटांचा मारा पोलिसांच्या दिशेनं फेकला। यात काही महिला कॉन्स्टेबल असतील किंवा काही पोलीस अधिकारी असतील तर त्यांना देखील मार लागलेला आहे। मंडपातील गाद्या घेऊन लोकांनी स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र दंगल पथक पोलीस
व इतर पोलिसांनी महिला मुलांनाही पळत पळत मारहाण केल्या, अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या, छर्राच्या बंदुकीतून एका व्यक्तीवर 6 किंवा जास्तीचे छर्रे मारले गेले. पोलिसांनी उपोषण स्थळावर आधी प्रचंड फौजफाटा लावत सगळीकडून नाकेबंदी केल्यात असल्यामुळं लोकांना बाहेर जायला वेळ कुठं चान्सच राहिला नाही आणि पोलिसांनी जमावावर थेट लाठीचार्ज केला. यात घरी बसलेले लोक, शेतातून काम आटपून घराकडे येणारे लोकसुद्धा सुटले नाहीत. पोलिसांनी अमानुष मारहाण केल्यामुळं ग्रामस्थ संतप्त झाले आणि पोलिसांना हवेत देखील गोळीबार करावा लागला. जमावाला पांगवण्याचा, अश्रुधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या, बंदुकीच्या छर्याचा वापर झाला. या आंदोलनामध्ये जखमी झालेल्या काहींच्या प्रतिक्रिया आहेत. नंदाबाई बंडू तारक या असं म्हणतात की सायंकाळी पोलिसांनी अचानक येऊन मारहाण केली. मला चालता येईनाय, बोलता येईनाय, काहीच करता येईना. माझ्या नातवाला सुद्धा मारहाण केली. आम्ही करावं काय? तर बाळू तारक असं म्हणतात की मी दिवसभर शेतात काम करून घरी येत असताना पोलिसांनी अचानक मारहाण करण्यास सुरुवात केली. नेमकी मारहाण का करत आहेत, काय झाले अशी विचारपूस करायला गेलो तर पोलिसांनी म्हणजे त्या छर्यात, बंदुकीच्या छर्यातून छर्रे सोडले आणि हाडापर्यंत ते छेडले गेले असं म्हणतात. आणि खरं मूळ कारण इथं असं सांगितलं जातं प्रत्यक्षदर्शीचं की DYSP सचिन सांगळे हे आंदोलनस्थळी सर्वप्रथम एका आंदोलकाची गचांडी त्यांनी धरलेली आहे आणि तिथून पुढं खरं वातावरण चिघळलेलं आहे. व्हायरल व्हिडिओत पोलीस दलाचे नेतृत्व करणारे DYSP सचिन सांगळे हे पुढे आहेत. त्यांनीच प्रथम लाठी हल्ल्याला सुरुवात केली. व्हिडिओ पाहत असताना सुरुवातीला किती रेटारेटी झाली आणि पोलिसांनी हल्ला केल्यानंतर कशा पद्धतीनं निर्दयीपणे मारहाण करत आहेत हे पाहिल्यानंतर कोणाचंही रक्त खवळेल. मारत असताना काहीच पाहिलं गेलं नाही आणि लाठी हल्ला करत असताना सहसा कमरेच्या खाली मारहाण करावी लागते. परंतु या लाठी हल्ल्यामुळे अनेकांच्या डोके फुटलेले आहेत, प्रचंड असा मार लागलेला आहे, पाठीमागून लागलेला आहे. अक्षरशः 15 टाके हे डोक्यावर पडलेले आहेत. एका भगिनीचं एका डोकं फुटलेलं आहे, एका तरुणाचं डोकं फुटलेलं आहे. अनेकांचे हात फ्रॅक्चर झालेले आहेत, लहान मुलांचे हात फ्रॅक्चर झाले आहेत, एकाचा डोळा निकामी झाले आहेत आणि हे छर्रे हात अगदी बरगाड्यापर्यंत त्या ठिकाणी गेलेले आहेत. पोलिसांचा लाठी हल्ला झाल्यानंतर काहींनी दगडफेक केली. यात पोलीस जखमी झाले, परंतु सुरुवात पोलिसांपासून झाली असं प्रत्यक्षदर्शीचं म्हणणं आहे आणि व्हिडिओसुद्धा त्याला साक्षीदार आहे. संवेदनशील प्रकरणं हाताळताना अधिकाऱ्यांना असे प्रकरण ज्यावेळेस हाताळायचे तर अधिकाऱ्यांना असा अधिकारी पुढं असला पाहिजे का तो संवेदनशील असला पाहिजे. कारण एक चूक झाली तर त्याचे दूरगामी परिणाम होतात आणि हे जर लाठी हल्ला झालाच नसता ते प्रकरण चिघळलं नसतं. परंतु लाठी हल्ल्याचे व्हिडिओ व्हायरल झाले आणि राज्यभरात संताप आणि संताप निर्माण, चीड निर्माण झाली आणि मग राज्यात वेगवेगळ्या स्वरूपाचं आंदोलन सुरू झालं. कुठं रस्ता रोको झाला, काही ठिकाणी दगडफेक झाली, अनेक ठिकाणी सरकारच्या दशक्रिया विधी घातले, काहींनी अंत्ययात्रा काढल्या, काहींनी तलावात आंदोलनं केली, वेगवेगळ्या स्वरूपाचे आंदोलन. आणि हे केवळ या लाठी चार्जमुळं या ठिकाणी हा भडका उडालेला आहे आणि त्यामुळं सरकारनं खाजून अवदान आणून घेतलेला आहे अशी परिस्थिती आहे. आणि या लाठीचार्जवर व्यक्त होताना गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री आमदार देवेंद्र फडणवीस साहेब असं बोलतात, पहा किती बेजबाबदारपणाची विधान आहेत. अगोदर दगडफेक झाली आणि त्यानंतर लाठीचार्ज झाला असं फडणवीस साहेबांची ही तात्काळ प्रतिक्रिया आहे. आणि ती असं म्हणतात की सर्वोच्च न्यायालयातील निकालाशी संबंधित आरक्षणाचा मुद्दा आहे, तो लवकर सुटणारा नाही किंवा तात्काळ सुटणारा नाही. खरं पाहिलं तर ह्या आंदोलनाचा आणि सर्वोच्च न्यायालयातला आरक्षणाचा काहीच संबंध नाही. हे फुकट संबंध जोडण्याचा प्रयत्न आहे. सरकारनं 11 सदस्यीय अधिकाऱ्यांची अपर मुख्य सचिव महसूल यांची समिती स्थापन केली होती मेमध्ये आणि तिचा अहवाल ऑगस्टमध्ये येणार होता आणि हा 29 ऑगस्टपर्यंत येणार होता. परंतु दुर्दैवानं तो आला नाही आणि सरकार सांगतं की आम्ही आरक्षण देऊ. आणि त्यावेळेस जरांगे पाटलाची परिस्थिती गंभीर आहे, त्यांना ॲडमिट करणं गरजेचं होतं, हे प्रशासनाचं कर्तव्य असं फडणवीस साहेब असं सांगतात. परंतु हा 4था दिवस होता. 4थ्या दिवशी हा प्रचंड लाठीमार केला आणि जरांगे पाटलानं त्याच्यानंतर 13 दिवस उपोषण केलं. मग मला सांगा त्या पुढच्या 13 दिवसात काय झालं नाही, त्या 4 दिवसात काय होणार होतं? म्हणजे हे सगळं षडयंत्र होतं हे मात्र निश्चित आहे. आणि लाठीचार्जमध्ये कोणी गंभीर होऊ नये याची काळजी घेण्यात आली. अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. कदाचित पोलिसांना अतिशय वाईट परिस्थितीला तोंड द्यावं लागलं असतं असं फडणवीस साहेब म्हणतात. आणि मग त्याला एखाद्या व्यक्तीला उपोषणाला बसवायचं,
त्याला घेरून ठेवायचं आणि त्याला मरणावर सोडून द्यायचं, सरकार बागेची भूमिका घेऊ शकत नाही, त्यांना वाचवावंच लागेल. आणि पोलिसांना ते काम केलं आणि राजकीय पक्षांना त्यांनी विनंती केली की भैती हंगामी हात धुवून घेऊ नका. तर खरोखर हे खेदजनक बाब आहे की मुख्यमंत्री राहिलेले व्यक्ती जर असं बोलत असतील तर ही गंभीर घटना आहे. तर लाठीचार्ज प्रथम पोलिसांनी केला हे अनेक व्हिडिओतून अनेक फोटोमधून हे दिसून येईल. आणि या संदर्भामध्ये निर्मला तारक नावाच्या आमच्या भगिनी आहेत, त्या असं सांगतात की डोक्याला खूप मार लागले, त्यांच्या स्वतःच्या डोक्याला 15 टाके पडले आहेत, पाठीमागून सुद्धा मार लागलेला आहे, त्यांच्या सासूला मार लागलेला आहे, त्यांच्या मिस्टरांना मार लागले, त्यांच्या मुलाला मार लागलेला आहे, अशा सर्वांना लाठीचार्ज झाल्या, डोक्याच्या मागील बाजूसुद्धा मार लागल्या, पूर्ण कुटुंबाला मारहाण झालेला आहे. आणि जवळपास 100 ते 150 लोक या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी ॲडमिट आहेत. काही गेवराईला आहेत, काही अंबडला आहेत, काही जालन्याला आहेत, काही छत्रपती संभाजीनगरला आहेत, असे भरपूर ॲडमिट आहेत. आणि सगळ्यात गंभीर बाब म्हणजे 300 ते 350 लोकांवर 307 सारखा गुन्हा या ठिकाणी दाखल करण्यात आलेला आहे. शरद आणि आकाशसारखे मुलं तर यांच्या हाडामध्ये 13 ते 17 छर्रे घुसलेले आहेत आणि त्यांना फक्त म्हणजे जालना किंवा संभाजीनगर उपचार झाला नाही म्हणून मुंबईच्या लीला होत्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागले. म्हणजे किती गंभीर परिस्थिती आहे. आणि आजचा हा दिवस हा मराठा समाजासाठी, मराठा आंदोलकासाठी एक काळा दिवस या ठिकाणी इतिहासात गणला जाईल. आणि केवळ हे राज्य सरकारचं षडयंत्र आहे. कारण पोलिसांना आदेश दिल्याशिवाय ते लाठीचार्ज करू शकत नाहीत. मग कुणाचा आहे? अजूनही तो आदेश समोर यायचा आहे. आणि वाटलं होतं की सरकार या दोषींना काहीतरी शिक्षा करेल, परंतु म्हणजे या पोलिसांना प्रमोशन्स दिले गेलेत. ही आणखी पुढची गंभीर बाब आहे. आणि अजूनही मायबाप सरकार वर्ष झालं तरीही आरक्षण द्यायला तयार नाही.